नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मराठीच्या मुद्द्यावरून सध्या मनसे आणि ठाकरे गटाचे सुरू जुळलेले दिसत असले तरी भविष्यात सोबत वाटचाल करताना दोन्ही पक्षांची पदोपदी कोंडी होण्याची शक्यता आहे। मनसेचा आक्रमक मराठी बाणा ठाकरे गटासाठी अडचणीचा ठरू शकतो। मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे गट देखील आक्रमक नक्कीच आहे, परंतु ठाकरे गटाच्या मतपेढीत मराठी मतदारांसोबतच इतर प्रांतीय लोकांचा, अल्पसंख्याक समुदायाचा, दलित वर्गाचाही समावेश आहे। त्यामुळे मनसेची संगत काही प्रमाणात ठाकरे गटासाठी अडचणीची ठरू शकते आणि याचा ताजा प्रत्यय मीरा रोड प्रकरणात आलाय। मीरा रोडवरील एका व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी तो मराठीत बोलत नाही म्हणून मारहाण केली। त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी उमटले आणि मीरा रोडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवून मोर्चाद्वारे निषेध व्यक्त केला। या संदर्भात प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी ते प्रकरण मराठी किंवा अमराठी वादाचं नसल्याचं म्हटलंय। दुसऱ्याच कोणत्या तरी कारणावरून बाचाबाची झाली आणि त्यातून मारहाणीची घटना घडली। जे लोक अलीकडेच महाराष्ट्रात आले आहेत त्यांना मराठीत बोलण्याची सक्ती करता येणार नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले। आदित्य ठाकरेंच्या या प्रतिक्रियेवरून भविष्यात ठाकरे गटासमोर मराठी सोबतच अमराठी मतदारांना सांभाळताना प्रचंड कसरत करावी लागणार आहे हे स्पष्ट होत आहे। शिवाय राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा विषय लावून धरला होता, त्यामुळे अल्पसंख्याक समुदाय त्यांच्यावर नाराज आहे आणि त्या नाराजीची राज ठाकरेंना तशी काहीच काळजी नाही, परंतु राज ठाकरेंना सोबत घेतले तर हा समुदाय आपल्यावरही नाराज होईल आणि ती एक मतपेढी ज्याने लोकसभा निवडणुकीत भरभरून साथ दिली होती दूर होईल। ही चिंता देखील ठाकरे गटाला असेलच। एकूणच काय तर मनोमिलनाच्या मिठीसोबतच भविष्यातील कोंडीचाही विचार ठाकरे गटाला करावा लागेल असं दिसतंय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।